स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय, मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीपी परफेक्ट मेन्सवेअर। नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण। #डीपी परफेक्ट मेन्सवेअर, आळसंद, सर्वेसर्वा धनराज पवार। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। त्या 17 पैकी आपल्याला 9 लाखांची या स्त्रियांकरता राखीव काढायचे आहे। तर त्यासाठी आपण मागच्या पंचवर्षीची आकडेवारी विचारात घेतली। मागच्या पंचवर्षीमध्ये एकूण या 17 पैकी 11 ग्रामपंचायती अशा होत्या की ज्या ठिकाणी सर्वसाधारण राखीव होती। तर त्या ठिकाणी कुठल्या 9 ग्रामपंचायतीला यावेळेस स्त्रियांकरता राखीव राहतील यासाठी आपण त्या 11 चिठ्ठ्या या डब्यामध्ये टाकलेले आहेत। आता एक एक जी चिठ्ठी निघेल त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता राखीव असेल। मिक्स करा, आणखी कोणाला काही मिक्स करायचं तर आपण भर द्या। सब आले तरी मिक्स केले कोण मिक्स करणार आहे का? नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता आपण राखीव करत आहोत। आळसंद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता आपण राखीव करत आहोत। वामी या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता राखीव करत आहोत। काढायचं नाही वरता खाली जी वरती ते चिठ्ठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता राखीव करत आहोत।
सांगोले नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता राखीव करतं. मानवड नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता राखीव. वाळूज नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता राखीव. जाधवनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता राखीव. थोडं शांतता ठेवा. तर आपण या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी स्त्रियांकरिता राखीव एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी आपण ज्या 6 ग्रामपंचायत आहेत त्यांची आपण नावं या ठिकाणी घेत आहोत. एक आहे जाधववाडी. या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता राखीव होता आरक्षण. त्यानंतर पुढची ग्रामपंचायत आहे धोंडेवाडी. या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता राखीव होती. त्यानंतर पुढचा आहे धोडगेवाडी. त्यानंतर पुढचा आहे शेडगेवाडी. मागच्या पंचवार्षिकमध्ये सर्वसाधारण स्त्रियांकरिता राखीव होते. त्यानंतर आहे ताडाचीवाडी. त्यानंतर आहे वादळमुठी. सहा ग्रामपंचायतीसाठी आपण या ठिकाणी काढलेले आहोत आणि चिठ्ठ्या काढण्याचे जे निकष आहेत की 8 वर्षाच्या खालील मुलगा किंवा मुलगी कोणी आपण बोलून त्यांच्या हस्ते आपण चिठ्ठी काढत असतो. तर आज आपण या ठिकाणी नाव काय म्हणतो आम्ही संदीप लाड या मुलीला आपण या ठिकाणी बोलवले आहोत चिठ्ठ्या काढण्यासाठी. तर इथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही आपण जे चिठ्ठ्या टाकलेले आहेत त्या जर आपल्याला मिसळायचं असतील तर कोणाला वाटत असेल आपण चिठ्ठ्या मिसळलेल्या आहे व्यवस्थित तर आपण येऊन करू शकता. ठीक आहे. एक चिठ्ठी काढायला तर जी चिठ्ठी निघेल ती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी स्त्रियांकरिता राखीव असेल. धोंडेवाडी जे आहे आपण अनुसूचित जाती करता राखीव केलं होतं तर ती आता स्त्रियांकरिता राखीव आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये ओबीसी स्त्रियांकरिता राखीव होती. भाग्यनगर अनुसूचित जाती स्त्रियांकरिता राखीव होती मागच्या पंचवार्षिकमध्ये. त्यानंतर आहे आंबर्डे जी मागच्या पंचवार्षिकमध्ये सर्वसाधारण स्त्रियांकरिता राखीव होती. त्यानंतर पुढील ग्रामपंचायत दिगोडी करू मागच्या पंचवार्षिकमध्ये
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता राखीव होती. त्यानंतर आहे देवीपिंडी, सर्वसाधारण स्त्रियांकरता राखीव होती. त्यानंतर आहे ढवळेश्वर, सर्वसाधारण स्त्रियांकरता राखीव होती. मागच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरता राखीव होती. त्यानंतर आहे गारडी, त्यानंतर घुटी बुद्रुक, त्यानंतर हिंगणघाटे, त्यानंतर आहे हिवडे, त्यानंतर आहे कळंबी, त्यानंतर आहे खंबाळे भाळवणी, त्यानंतर आहे कुर्ली, त्यानंतर आहे जेंगरे, त्यानंतर आहे मंगरूळ, त्यानंतर आहे लोणी, त्यानंतर पारे, त्यानंतर रेणावी, त्यानंतर आहे साळशिंगे, सुलतानगावी, त्यानंतर बेजेगाव. तर या 21 ज्या चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहेत, 21 ग्रामपंचायती अशा आहेत की मागच्या पंचवार्षिक मध्ये स्त्रियांकरता राखीव होत्या, पण त्याच्या परत आपल्याला 2 चिठ्ठ्या काढाव्या लागणार आहेत की ज्या परत एकदा स्त्रियांकरता राखीव होऊ शकतात. आपल्याला कोणाला आणखी काही तर या 21 पैकी आपण 2 चिठ्ठ्या काढणार आहोत ज्या परत एकदा सर्वसाधारण स्त्रियांकरता आपण राखीव ठेवणार. सर्वसाधारण स्त्रियांकरता राखीव ठेवतो. त्यानंतर आहे गुळ, त्यानंतर भांडवड, घोटी बुद्रुक, हिंगणघाटे, जंगीवाडी, कळंबी, कमलापूर, करंजी, कुर्ली,
मध्ये एकूण 14 जे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होते, तर त्यामध्ये कुठल्या ग्रामपंचायती परत राखीव होतील यासाठी आपण 4 ग्रामपंचायती चिठ्ठ्या काढणार आहोत. तर यापैकी जी चिठ्ठी निघेल ती आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी परत राखीव केली जाईल. कशाला गेलाय खाली पहिली चिठ्ठी आहे रामनगरची निघाली आहे. रामनगर आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी परत राखीव करत आहोत. कमलापूरची निघालेली आहे. कमलापूर आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी परत निश्चिती करत आहोत. त्यानंतर आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करत आहोत. आज खानापूर तालुक्यातील एकूण 64 ग्रामपंचायतीचे 2025 ते 30 या पंचवार्षिकसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. तर एकूण आपल्या 64 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 9 ग्रामपंचायती राखीव आहेत. तर त्यामध्ये 9 पैकी 4 या अनुसूचित जाती महिलांकरता राखीव होत्या. त्यानंतर अनुसूचित जमातीमधील 1 जागा आरक्षित आहे ती महिलांकरता राखीव आहे. त्यानंतर 17 ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होत्या. त्या 17 पैकी 9 या नागरिकांच्या मागास प्रवर्गामधील स्त्रियांकरता राखीव होत्या. त्यानंतर या प्रवर्गांचे आरक्षण निश्चिती झाल्यानंतर उर्वरित एकूण 37 ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव होत्या. तर या 37 ग्रामपंचायतीपैकी एकूण 18 ग्रामपंचायती या स्त्रियांकरता राखीव होत्या. तर जे काही शासनाचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आपण सर्व नागरिक तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा आणि माननीय प्रांतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि एकूण जी काही आरक्षण निश्चितीची प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर एकूण 64 ग्रामपंचायतीची यादी आहे ती आपण एक 5 ते 10 मिनिटात आपण सर्वांना प्रोव्हाइड करू. नाही, आता ज्या काही शासनाचे निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार आपण घेतलेले आहेत. पण पूर्वी एखाद्या प्रवर्गाला म्हणजे आपण जनरली आता काय घेतो की नागरिकांचा मागास प्रवर्ग जे आहे, जर पूर्वी जी ग्रामपंचायत एकदा म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत अशी आहे की ती पूर्वी कधी ना कधी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आलेलीच आहे. तर त्यापैकी पूर्वीच्या 2दा ग्रामपंचायती आलेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी. तर त्या बघून
ज्या ग्रामपंचायतीला एकदाच नागरिकांचा मागास प्रवर्ग आला होता तर त्या ग्रामपंचायती आपण विचारात घेतलेले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला चिठ्ठ्या टाकून काढाव्या लागलेल्या आहे. तर चिठ्ठ्यामध्ये काही ग्रामपंचायतींना 2 वेळा सुद्धा येऊ शकते. तर ती शक्यता आहे, ती या प्रक्रियेचा भाग आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.